पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं होतं। मात्र जेव्हा उमेदवारी देण्याची वेळ आली होती तेव्हा अनेक जे मोठे ते दिग्गज होते त्यांचा भाजपने पत्ता कट केल्याचं पाहायला मिळालं, ज्यामुळे एक नाराजी नाट्य जे आहे ते भाजप पक्षामध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळालं। त्याच्यानंतर भाजपने स्वीकृत नगरसेवकासाठी संधी देऊ असं म्हणत या नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी केली। आता स्वीकृत नगरसेवकांची देखील निवडणूक पार पडली आहे। टोटल 10 स्वीकृत नगरसेवक होते, यात भाजपच्या वाट्याला 7 आले होते। त्याच्यानंतर ज्या 7 उमेदवारांना संधी देण्यात आली होती त्याच्यानंतर अनेक इच्छुक पुन्हा एकदा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं, कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला देऊ म्हटले होते स्वीकृत पण दिलं नाही। त्याच्यानंतर भाजपकडून या संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत त्यांना असं सांगण्यात आलं की 2.5 वर्षांसाठी हा कालावधी असेल, त्याच्यामुळे एकूण 14 स्वीकृत नगरसेवक या संपूर्ण 5 वर्षाच्या कालावधीत असतील। मात्र आता जे सध्या स्वीकृत नगरसेवक आहेत भाजपचे 5, तेच संपूर्ण 5 वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक असतील असं म्हणावं लागेल, कारण की पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतंच या 5 स्वीकृत नगरसेवकांना संपूर्ण 5 वर्षाच्या मुदतीचं प्रमाणपत्र जे आहे ते दिलेले आहे। याचाच अर्थ असा की ज्यांना संधी देऊ किंवा संधी मिळेल या आशेवर जे इच्छुक होते त्यांना आता या 5 वर्षात संधी मिळणार नाही आहे स्वीकृत नगरसेवक होण्याची। आता हे 5 नगरसेवक कोण आहेत तर निलेश कोंढाळकर, राजेंद्र काकडे, रवींद्र साळेगावकर, विश्वास ननावरे आणि उदय लेले हेच आता भाजपचे 5 पूर्ण वर्षासाठीचे स्वीकृत नगरसेवक असणार आहेत। आता जसं मी आधी म्हटल्याप्रमाणे भाजपसाठी 7 संख्या होती, तर यात 2 पण होते, जयप्रकाश पुरोहित आणि प्रियंका शेंडगे यांना देखील संधी देण्यात आली होती। मात्र त्यांचा अर्ज जो आहे तो बाद झाला होता आणि यांची जी स्वीकृत नगरसेवकाची जी प्रक्रिया आहे ती पुन्हा एकदा राबवली जाणार आहे, ज्याला जवळपास आता 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो। मात्र सध्या तरी आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजी पाहायला मिळते, कारण की त्यांना भाजपने सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला स्वीकृत नगरसेवकसाठी संधी देऊ, मात्र आता कुठेतरी या इच्छुकांचा हिरमोड झालेला आहे। त्याच्यामुळे आता भाजप या जे इच्छुक होते ज्यांची नाराजी आहे त्यांची मनधरणी कसं करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।